हे ध्वजारोहण करण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे आभार. जसं काकांनी सांगितलं की देशसेवा ही फक्त आर्मीमधनंच होत नाही. मागच्या वेळी पण मागच्या वर्षी आमच्या कॉलनीमध्ये जेव्हा फ्लॅग होस्टिंग झालं तिथे पण मी लहान मुलांना हेच सांगितलं की सिंपल उदाहरण जसं दिलं की आपण टाकलेला कचरा उचलणं, बेसिक सिविक सेन्स ज्याला म्हणतो तेवढा जरी आपण सर्वांनी बाळगला तरी त्याच्यापेक्षा देशाची मोठी सेवा कुठलीच नाही. आपल्या लेवलवरती तेवढं फार महत्त्वाचं आहे. एक्सपिरियन्सच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली पोस्टिंग माझी झाली होती चौबटियाला, राणीखेतच्या जवळ छोटंसं गाव आहे, तिथे पीस पोस्टिंगच होती. माझा पण नवीन एक्सपिरियन्स होता आर्मीमध्ये, सो इट वॉज जस्ट अ लर्निंग की काय करायचं काय नाही कसं आहे. चौबटियाचा एक फायदा असा होता की चौबटिया इज अ जॉईंट ट्रेनिंग नोड फॉर फॉरेन एक्सरसाइजेस. सो बेसिकली आम्ही चौबटियामध्ये रशियन आर्मी, फ्रेंच आर्मी आणि नेपाळ आर्मी बरोबर 3 वर्ष जॉईंट एक्सरसाइजेस कंडक्ट केले. सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही जेव्हा बाहेरच्या देशांच्या आर्मीज बरोबर एक्सरसाइजेस करता किंवा इंटरॅक्ट करता तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल डिफरन्स कळून येतो की एक देशनिष्ठा आणि पॅट्रिओटिझम घेऊन आर्मीमध्ये जॉईन होणं आणि ॲज अ सेकंडरी प्रोफेशन किंवा ॲज अ जॉब म्हणून जॉईन करणं त्यातला फरक काय असतो. आणि वेन वी से की इंडियन आर्मी इज अ प्रोफेशनल आर्मी, दॅट डिफरन्स यू कम टू नो. ठीक आहे, तो मला गर्व आहे की मी इंडियन आर्मीमध्ये आहे. चौबटियानंतर माझी पोस्टिंग आली सियाचीनला. सियाचीनच्या आधी आमचा एक कोर्स असतो कमांडो. सगळ्यांनी प्रहार पिक्चर बघितला असेलच, व्हेरी फेमस मूवी. त्याच्यामध्ये जो कोर्स दाखवला बेसिकली कमांडो कोर्स. सो कमांडो कोर्समध्ये एक असा क्षण येतो की जेव्हा तुम्हाला वाटतं की बस ह्याच्या पुढे नाही. स्ट्रेस फेज असतो. तुम्हाला सकाळी 3:30 वाजता फॉल इन होतं. त्याच्यानंतर तुमचा 40 किलोमीटर रूट मार्च असतो विथ 40 kgs ऑफ वेट अँड दी डे गोज ऑन. दिवसभर तुमचे फिजिकल पनिशमेंट्स, लेक्चर्स हे ते चालू असतं. अँड तुम्हाला रात्री परत 2 वाजता ब्रेक करतात. परत पुढच्या दिवशी इमिडिएटली 3:30 वाजता 1.5 तासाची रेस्ट घेऊन यू हॅव टू बी बॅक फॉर दी सेम सायकल. आणि हे कंटिन्यू 1 आठवडा चालतं. सो देअर कम्स अ पॉईंट की जेव्हा तुमची बॉडी म्हणते की बस आता ह्याच्या पुढे नाही होणार. माझं हे सगळ्या लहान मुलांसाठी जे कोणी इकडे आहेत त्यांच्यासाठी मेन हे आहे की फिजिकली जरी गिवअप करायची वेळ आली तरी मेंटली स्ट्रॉंग राहणं फार गरजेचं आहे. आणि हे फक्त फिजिकल ह्याच्यामध्ये नाही आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये देअर कम्स अ टाईम की तुम्हाला वाटतं की बस झालं आता. ठीक आहे, तर यू हॅव टू कीप पुशिंग. तिकडनं ग्लेशियरमध्ये गेलो. ग्लेशियरमध्ये पोस्टिंग येणं हे माझं इट वॉज लाईक अ ड्रीम कम ट्रू. पहिल्यापासून मला वाटत होतं की ग्लेशियर, राष्ट्रीय रायफल्स आपण दरवेळी ऐकतो की जायचं आहे. इट वॉज माय लक की आमचं युनिट तिकडे पोस्टिंगला गेलं. तर ग्लेशियरमध्ये मी सेंट्रल ग्लेशियरमध्ये होतो पहिलवान पोस्टवरती. अल्टिट्यूड माझ्या पोस्टचं अल्टिट्यूड होतं 20,000 feet. आणि विंटरमध्ये इंडक्ट झाल्यामुळे आमच्या वेळी कंटिन्यू ग्लेशियर असल्यामुळे स्नोफॉल तर चालूच होता. अँड दॅट वॉज वन ऑफ द टाइम्स वेन वी रेकॉर्डेड -68 degrees टेम्परेचरमध्ये सुद्धा आम्ही तिथे सर्व केलेलं आहे. सो ग्लेशियरच्या टेन्युअरनंतर परत आल्यावरती मी राष्ट्रीय रायफल्सला ऑप्ट केलं. राष्ट्रीय रायफल्समध्ये 2.5 वर्षाच्या टेन्युअर JNKमध्ये कुपवाडा या डिस्ट्रिक्टमध्ये मी कंप्लीट केलं. भरपूर ऑपरेशन्स केले, मजा येते ऑपरेशन्स करायला. तर काश्मीरचे काही एक्सपिरियन्स आहेत त्याचे ॲक्च्युली ओपनली सांगता येत नाही. देट इज समथिंग रिस्ट्रिक्टिव्ह म्हणा किंवा कसंही म्हणा. त्याच्यानंतर अगेन आय गेट टू एक्सपिरियन्स की मला परत ते एक्सपिरियन्स करायला भेटलं की बाकीच्या आर्मीमध्ये आणि आपल्या आर्मीमध्ये काय फरक आहे. फॉर दॅट मॅटर की भारतामध्ये आणि बाकीच्या देशांमध्ये काय फरक आहे. मी युनायटेड नेशन्स मिशन बरोबर काँगोमध्ये डिप्लॉयड होतो 1 वर्षासाठी. युनायटेड नेशन्स बरोबर भरपूर देशांचे सैनिक आणि बाकी सिव्हिल सर्वंट सुद्धा कामासाठी येतात तिकडे. तर त्यांचं राहणीमान, त्यांचा एकमेकांबरोबरचा व्यवहार आणि इंडियन आर्मीचा आणि इंडियन कंटिजंटचा काँगोमध्ये किंवा युनायटेड नेशन्समध्ये असलेला आपला जो मान आहे तो काय आहे हे बघून खरंच एक भारतीय असण्याचा फार मोठा गौरव होतो. आणि तो सगळ्यांना असलाच पाहिजे. दुसरी गोष्ट मध्ये आपण जेव्हा बाहेर जातो, दुसऱ्या देशात जातो किंवा दुसऱ्या प्रांतामध्ये जातो तेव्हा आपल्याला आपल्या प्रांताची किंवा आपल्या देशाची ॲक्च्युअल इम्पॉर्टन्स कळून येतो. काँगोमध्ये गेल्यावरती तिथल्या लोकांची अवस्था दूरदर्शी म्हणा अशी होती की आपण आपल्या देशात राहून गव्हर्नमेंटला म्हणा, इथल्या सिस्टीमला म्हणा आपण कंटिन्यू कोसत असतो की अरे हे नाहीये. बट
प्रत्येक वेळी निगेटिव्ह विचार करून फायदा होत नाही. काँगोमध्ये जाऊन कितीही गरिबी असली, त्यांच्याकडे खायला राहायला जागा नाही, पण त्यांच्याकडनं मी एक शिकलं की काँगोसारखा देश जिकडे रस्ते पण नाही आहेत, लोकांकडे राहायला घरं नाही आहेत, पण छोटीशी झोपडी जरी असली तर त्या झोपडीच्या बाहेर तुम्हाला कागदाचा एक कप्पा पण मिळणार नाही. ठीक आहे, एवढा मागासवर्गीय देश असूनही जर ती लोक ह्या लेवलवरती विचार करू शकतात की ॲज अ सोशल, ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन बिईंग मला नीट व्हायचं आहे, नीट राहायचं आहे, जर आपण ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून नीट व्यवहार करायला लागलो तर त्याहून मोठी देशसेवा कुठलीच नसू शकते. जो बेसिक आहे. काँगोच्या टेन्युअर नंतर परत इंडियामध्ये आल्यावरती मी पीस पोस्टिंगमध्ये होतो. त्याच्यानंतर सध्या मी अगेन कुपवाडाच्या पुढे तंगधार सेक्टरमध्ये लाईन ऑफ कंट्रोलवरती, फेन्सवरती पोस्टेड आहे. बऱ्याच मोठ्या सुट्टीवरती आलो होता. आता गेल्यावरती वरती जायचे रस्ते पण बंद झालेत. 3-4 दिवसाचा ट्रेक करून जावं लागेल. नेव्हरदलेस जसं काकांनी सांगितलं, प्रत्येकदा मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की देशसेवा की आपण फक्त विचार करतो की जे पोलीसमध्ये आहेत, CRPF, BSF किंवा आर्मीमध्ये आहेत त्यांना पेट्रियोटिझम किंवा ते देशसेवा करतात, असं काही नसतं. देशसेवा ही बेसिक छोट्या छोट्या गोष्टींमधनं घडते आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं छोट्या छोट्या लोकांकडनंच हा पूर्ण देश घडतो. तर देश घडवण्यासाठी फार मोठं होण्याची काही गरज नाही आहे. आपण आपल्या लेवलवरती राहून एक उत्तम नागरिक बनणं याहून चांगली देशसेवा कुठलीच नाही. आपल्या गोखलेवृंदांमध्येच होतो आम्ही. जसं काकांनी सांगितलं की माझ्या पॅरेंट्सनी पण मला फार प्रोत्साहन दिलं हे सगळं करायला. मी सगळ्या पॅरेंट्सला पण सांगू इच्छितो की आपल्या मुलांना पण जे काही त्यांचे ड्रीम्स आहेत ते अचीव्ह करायला हेल्प करा. डोंट फोर्स अपॉन युअर ड्रीम्स ऑन देम, लेट देम हॅव देअर ओन ड्रीम्स. आणि आम्ही इकडेच खेळायचो, भरपूर खेळायचो इकडे फुटबॉल वगैरे. ठीक आहे, आता मी कॉलनीमध्ये येतो जेव्हा केव्हा फार क्वचित येतो, पण बघतो की आता जागा नाही आहे. तर मला नेहमी विचार पडतो की अरे मुलं खेळायला कुठे जातात. ठीक आहे, तर खेळायचं वय मुलांचं, खेळू दे त्यांना. ठीक आहे, अँड ह्याच्यातनंच मुलं घडतात. ठीक आहे, तर लहान असो किंवा मोठा असो, ठीक आहे, आपण आपल्या परीने देशाची सेवा करत राहायला पाहिजे. एक फार उत्तम आणि प्रचंड सन्मान असलेला देश आहे आपला. आपल्या इथे आतमध्ये राहून आपण नेहमी इंटरनल पॉलिटिक्स आणि इश्यूजमध्ये स्वतःला एन्गल्फ करून घेतो, पण जेव्हा तुम्ही बाहेरचे देश आणि बाहेरच्या लोकांशी भेटता, बोलता, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की आपण जेवढे काही बोलत असतो, पॉईंट टोमणे मारत असतो, ते बाहेर जाऊन कळतं की आपण किती चुकीचं बोलतोय. कारण आपण जेव्हा दुसऱ्याला बोलतो ना, आपण बाहेरचं जग बघत नाही आहोत. ते बघणं फार गरजेचं आहे. अँड जेव्हा माझी फक्त एक विनंती आहे सगळ्यांची की जेव्हा कोणी आपण देशाविषयी बोलतो, इट ऑलवेज हॅज टू बी पॉझिटिव्ह. द वाईब स्टार्ट फ्रॉम देअर अँड फ्रॉम देअर ओनली वी कॅन टेक द नेशन हेड. पुन्हा एकदा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मला इथे बोलायल्याबद्दल फार फार धन्यवाद. थँक्यू.